आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुमचा राग मी समजू शकतो। आमच्या सिद्धिराजकडून खूप मोठी चूक झाली आहे हे मान्यच आहे मला, नो डाऊट। पण तो घर सोडून गेल्यापासून आमच्या घरचे सगळे अस्वस्थ आहेत हो। तो किती हट्टी आहे ते लक्षात आलंच असेल तुमच्या। त्याने एखादी गोष्ट करायची ठरवली ना की तो करतोच करतो। बरं, मी काय म्हणतो, चूक काय बरोबर काय ही या प्रसंगी आपण जरा बाजूला ठेवलं आणि एक वेगळा मार्ग शोधायचा प्रयत्न केला तर चालेल ना? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मार्ग काढायचा म्हणजे काय करायचं? सिद्धूने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला माफ करायचं? गेले इतके दिवस सिद्धू माझ्या मुलीला फसवत आला। खोटं बोलून या घरात येत राहिला, आमच्याशी मैत्रीचं नातं वाढवलं त्यांनी। त्यात निष्पाप काहीच नव्हतं, त्याचा हेतू होता त्या सगळ्या मागे। नाही, वेळोवेळी देवासारखा धावून आला तो आमच्यासाठी, पण का? कारण त्याला आम्हाला त्याच्या उपकारांखाली दाबून ठेवायचं होतं, आम्हाला मिंध करायचं होतं। नाही अधिराज, या अशा माणसाला आम्ही आमचा जावई म्हणून कधीच स्वीकारू शकणार नाही। हे बघा धीराज, आमचं असं म्हणणं नाहीये की सिद्धू खूप वाईट मुलगा आहे, पण त्याने केलेला गुन्हा अक्षम्य आहे। त्यामुळे यातनं काही मार्ग निघू शकतो असं मला नाही वाटत। हा अधिराज, इकडे। हे बघ, मोठा भाऊ म्हणून तुला सिद्धूची काळजी वाटणं साहजिक आहे, पण तू आता निश्चिंत मनाने घरी जा। इकडे काय करायचं ते मी बघते, काहीतरी मार्ग नक्की निघेल। जानू, मला माहितीये तू अपसेट झाली असशील। अपसेट? जैन, तुला माहितीये माझी सकाळी काय अवस्था झाली होती ते? तुला बघून मला काहीतरी झालं असतं। तुला उठवण्यासाठी मी किती आणि काय काय प्रयत्न केलेत ना याची कल्पना आहे ना तुला? एक शब्द बोलू नकोस जयंत, मुळात तू माझ्याशी असं वागूच शकत नाहीस। जयंत, तू सारखं सारखं माझ्या प्रेमावर डाऊट घेऊ शकत नाहीस, आणि मी सतत तुझ्यावर माझं किती प्रेम आहे हे सिद्ध करत बसणार नाहीये, ते तुला समजून घ्यावंच लागेल। आणि जर ते तुला कळत नसेल ना तर तो तुझा प्रॉब्लेम आहे, कारण माझ्या बाजूने माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे। तू माझी सारखी सारखी अशी परीक्षा घेऊ शकत नाहीस जयंत। जानू, आय एम सॉरी, चुकलं माझं। तू प्लीज इतकी चिडू नकोस, शांत हो प्लीज। शांत? कशी शांत होऊ? तुझी सकाळी ती अवस्था बघून माझ्या मनात काय काय विचार येऊन गेले माहितीये तुला? तुला जर काही झालं तर माझं काय होईल, कशी मी एकटी राहील, इथपर्यंत गेले होते माझे विचार। चल, मला किती त्रास झाला असेल ना या सगळ्या गोष्टीचा, ह्याची तू कल्पना सुद्धा करू शकत नाहीस। आणि नंतर तू मला सांगतोस तू माझी परीक्षा घेत होतास। जानू, आय एम सॉरी, चुकलं माझं। जानू, मी काय तिथे जास्त वेळ पडलो नव्हतो, मोजून तासभर असेल। तासभर? जयंत, तुझ्यासाठी तो तासभर असेल, माझ्यासाठी नाही।
माझ्यासाठी त्या तासातला एक एक क्षण एकेका युगासारखा होता. पण तुला काही फरकच पडत नाही ना. तुला तर फक्त माझी परीक्षा घ्यायची होती. मग माझं काही का होईना. जानू प्लीज असं काही बोलू नकोस हा. आणि बघ तुला काही झालं असतं ना तर मी लगेच उठलो असतो. मुळात असे जीव घेणे खेळ खेळायचेच कशाला होते तुला जयंत? जानू I'm sorry. I'm really sorry. Sorry जानू. जानू I'm really sorry. जानू मी स्वतःला शिक्षा करून घेतोय. I'm sorry जानू. सॉरी म्हणतोय मी जानू. जानू ऐक ना माझा. जानू मी सॉरी म्हणतोय ना. जानू दारू घड. जानू दारू घड ना प्लीज. हे बघ जानू मला माहित नव्हतं तू एवढी चिडशील. जानू मला तुला त्रास द्यायचा नव्हता. आय एम रिअली सॉरी खरंच. जानू दारू घड ना. जानू हे बघ जोपर्यंत तू दारू घडणार नाहीस ना तोपर्यंत मी इथेच बाहेर उभा राहणार आहे आणि तुला सॉरी म्हणत राहणार. जानू आय एम सॉरी. सावळी असो की असो गोरी गोमटी, 7 जन्म असावी माझ्या सोबती. नावाला नाव जोडून येते सासरी, किती बोलू काय बोलू तिच्यावरती. हात तुझा मागेन, साथ तुला देईन, मुकटाने करेन तुझं सारं काम. मागे पुढे फिरेन, प्रेम खूप करेन, म्हणू दे जग मला जोरू का गुलाम. नको बेबी रुसू नको, कोपऱ्यात बसू नको, आपण दोघं राजा राणी जगूया हसत. पलट पलट या पलट 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 या पलट पलट पलट. आज बोले आजीसाठी, पप्पा बोले मम्मीसाठी, काका बोले काकीसाठी हीच हवी. लक्ष्मी निवास